सोनं तस्करीच्या आरोपाखाली कन्नड अभिनेत्री राण्या राव विरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। 3 मार्च 2025ला अभिनेत्रीला बंगळुरूच्या केंपेगौडा विमानतळावर 12,56,00,000 रुपयांच्या सोन्यासह पकडण्यात आलं। या प्रकरणात 26 एप्रिलला तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। राण्याला किमान 1 वर्ष जामीन मिळू शकणार नाहीये। अक्षय कुमारच्या केसरी चॅप्टर 2 या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत 60 कोटींच्या दिशेने कूच केले। प्रदर्शनाच्या 9व्या दिवशी चित्रपटाने 7 कोटी कमावलेत। सॅकनिकच्या अहवालामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे। निवडक ठिकाणी बाय वन गेट वन ऑफरचाही चित्रपटाला चांगला फायदा झाला आहे। एल्विश यादवला अभिनेत्री आणि बिग बॉस 18ची स्पर्धक चुम दरांग हिच्या विरोधात वर्णद्वेषी टिप्पणी केलेली होती आणि त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स बजावलं होतं। एल्विश NCW कार्यालयामध्ये हजर झाला आणि त्याने आपल्या केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे। सनी देओलच्या जाट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत 85 कोटीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे। 17व्या दिवशी चित्रपटाने 1,25,00,000चा गल्ला कमावला आहे। चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत बाजारात 82,85,00,000 रुपये कमावले आहेत। ग्राउंड झिरो या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली असली तरी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी चांगली कमाई केली आहे। चित्रपटाने शनिवारी 1,90,00,000चा गल्ला कमावला। त्यामुळे चित्रपटाची 2 दिवसातली एकूण कमाई ही चांगली आहे। ये है मोहब्बते फेम अभिनेत्री शिरीन मिर्झा लग्नानंतर 3 वर्षांनी आई होणार आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत शिरीननं ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे। तिने पती हसन सरताज सोबत एका शेतात मॅटर्निटी फोटोशूट केलं आणि आपला बेबी बंपही दाखवलाय। भारतातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले। त्या निर्णयानंतर प्रियकर सचिनसाठी पाकिस्तान सोडून आलेली सीमा हैदर पुन्हा परतणार का असा प्रश्न अनेकांना पडला। त्यावर राखी सावंतने एक व्हिडिओ शेअर केलाय। सीमा हैदर भारताची सून आहे आणि तिला पाकिस्तानात पाठवू नका अशी विनंती तिने केली आहे।